लोकसभा अध्यक्षपदासाठी 50 वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या ओम बिर्ला यांचा विजय झाला, तर इंडिया आघाडीचे खासदार के सुरेश यांचा पराभव झाला। मात्र या निमित्तानं लोकसभेमधील इंडिया आघाडीची एकजूट पाहायला मिळाली। उपाध्यक्षपद विरोधकांना नाकारून गेल्या 10 वर्षांप्रमाणे सरकार चालेल असा संदेश नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिलाय। पाहूयात। लोकसभा निवडणुकांनंतर एनडीए आणि इंडिया आघाडीचा पहिला सामना लोकसभा अध्यक्षपदावरून लोकसभेत झाला। लोकसभा अध्यक्षपदासाठी गेल्या 5 दशकात पहिल्यांदा निवडणूक झाली। एनडीएच्या वतीनं भाजपचे राजस्थानमधल्या कोटा मतदारसंघाचे खासदार आणि माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात केरळमधील मवेलिकाराचे काँग्रेसचे खासदार के सुरेश हे उमेदवार होते। बुधवारी सकाळी 11 वाजता लोकसभेत आवाजी मतदान घेण्यात आलं। त्यात ओम बिर्ला यांचा विजय झाला आणि ते दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी बिर्ला यांना सन्मानपूर्वक त्यांच्या आसनापर्यंत नेलं। यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलन केलं। दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्याबाबत ओम बिर्ला यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केलं, तर अध्यक्ष विरोधकांना बोलण्याची संधी देऊन घटनेनं दिलेलं कर्तव्य पूर्ण करतील अशी आशा राहुल गांधींनी व्यक्त केली। आदरणीय अध्यक्ष महोदय, ये सदन का सौभाग्य है कि आप दूसरी बार इस आसन पर विराजमान हो रहे हैं। आपको और इस पूरे सदन को मेरी तरफ से मैं बहुत बहुत बधाई देता हूं। That the people of India expect the opposition to defend the constitution, the Samvidhan of this country. And we are confident that by allowing the opposition to speak, by allowing us to represent the people of India, you will do your duty of defending the constitution of India. 5 सालों में मैं तो कभी वेल में आती नहीं, लेकिन एक दुख की बात हुई कि हमारे सारे दोस्त यहाँ से 150 लोग जब सस्पेंड हुए तो हम सबको बहुत दुख हुआ सर। तो हमारी कोशिश रहेगी कि अगले 5 सालों में इस सस्पेंशन का आप ना सोचे, बातचीत हो सकती है। के सुरेश यांच्या नावाबाबत चर्चा केली नसल्याची भूमिका सुरुवातीला घेणाऱ्या तृणमूलनं मतदानाच्या वेळी इंडिया आघाडीला साथ दिली। आवाजी मतदानानंतर मतविभाजनाची मागणी करण्यात येईल अशी चर्चा होती, मात्र काँग्रेसनं मतविभाजनाची मागणी केली नाही। त्यामुळे दोनही बाजूंकडे किती समर्थन आहे याची आकडेवारी समोर आलेली नाही। पण निवडणूक घेण्यामागचा इरादा विरोधी नेत्यांनी नंतर स्पष्ट केला। मैं आपको औपचारिक तौर से कह रहा हूं, हमने डिवीजन नहीं मांगा। मांगा क्योंकि हमने उचित समझा कि पहले दिन एक आम सहमति बने, एक आम सहमति का माहौल बने। एक रचनात्मक कदम था हमारा। बिरला जी तो विरोध क्यों है? यही लोकसभा अध्यक्ष है जो एक झटके में 100 से ज्यादा सांसदों को निलंबित करा जाता। आपातकाल में ऐसा नहीं हुआ। डिप्टी स्पीकर को लेकर क्या अभी आपको डिप्टी स्पीकर विपक्ष को मिलना चाहिए। बातचीत हो रही है, बातचीत चलेगी। लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभव होईल याची कल्पना असताना सुद्धा इंडिया आघाडीनं ही हरणारी लढाई का लढवली याची चर्चा आता सुरू आहे। हरणारी लढाई का लढली इंडिया आघाडी? लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेत विरोधकांना एकत्र बळ दाखवण्याची संधी। 10 वर्षात पहिल्यांदाच विरोधकांचं लक्षणीय संख्याबळ। निवडणुकीनंतर लोकसभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसली। लोकसभा अध्यक्षपदासाठी दक्षिणेमधील दलित चेहरा दिल्याचा संदेश। लोकसभा निवडणुकीमध्ये दलित आघाडीसोबत दलित कार्ड मजबूत करण्याचा प्रयत्न।
विरोधकांना उपाध्यक्षपद नाकारून सत्ताधारी सर्वसमावेशक भूमिकेत नसल्याचा संदेश। आता उपाध्यक्षपदी एनडीए मधील मित्रपक्षांपैकी एखाद्या पक्षाच्या नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये बहुमत मिळवलेल्या भाजप आणि नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांना फारसं महत्त्व दिलं नाही। यावेळी मात्र काँग्रेस आणि विरोधकांचं संख्याबळ चांगलं असताना सुद्धा उपाध्यक्षपदासाठी विरोधकांना डावलून 17व्या आणि 18व्या लोकसभेत काहीही फरक नाही हे सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिल्याचं मानण्यात येत आहे। सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होऊन इतिहास रचण्याची संधी ओम बिर्लांना मिळाली, तर लोकसभा अध्यक्षपदासाठी 50 वर्षांनी झालेल्या निवडणुकीमुळे संसदेमध्ये संघर्ष अटळ असल्याचंही स्पष्ट झालंय। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।